ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर 20 मिनिटाच्या खेळात अर्जुन आणि सायलीने आणलेल्या एकाच पुराव्याने चैतन्यसमोर साक्षीचे खरे सत्य येऊन साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि साक्षीमुळेच कुणालने आत्महत्या केली हे पुराव्यासकट 20 मिनिटांनंतर आता अर्जुन आणि सायली जेव्हा चैतन्यसमोर आणतात तेव्हा त्या एकाच पुराव्याने चैतन्यला आता खऱ्या सत्याचा उलगडा होऊन साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे समजताच पिसाळलेल्या चैतन्याने रागाच्या रुद्रावताराने आता तिसरा डोळा उघडून चैतन्य हा कसे साक्षीचे थोबाड फोडतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. सायली आणि अर्जुन एकाच पुराव्याने जेव्हा आता चैतन्यला कुणाल होण्यापासून वाचवतात आणि साक्षीचा पर्दाफाश करून आता चैतन्यला खऱ्या सत्याचा उलगडा करून देतात, त्याच वेळेस आता पूर्णाईला जेव्हा हे सत्य समजते त्यावेळेस पुन्हा एकदा आता सायलीने चैतन्यला वाचवल्याचे कळताच आता पूर्णाई ही सायलीचं कौतुक करून कसा सायलीच्या तोंडावरून मायेचा हात फिरवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आता रियुनियनमध्ये आता सायलीने अर्जुनला तो फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण आता अर्जुन हा मित्रांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त असल्यामुळे सायलीला तिथे तो फोटो दाखवता येत नाही. त्यानंतर आता सायली ही अर्जुनसोबत घरी आलेली असते आणि त्यावेळेस आता अर्जुन त्याच्या मित्राच्या आठवणीत हरवला असतानाच आता सायली तिच्या बॅगमधून तो फोटो काढते आणि तो फोटो अर्जुनला दाखवते. अर्जुन तो फोटो बघून म्हणतो की मिस सायली, हा बघा आमचा कॉलेजचा किती मोठा ग्रुप होता. पण त्या फोटोमध्ये आता सायली अर्जुनला म्हणते की हा फोटो तुम्ही बारकाईने बघा. तेव्हा आता अर्जुन तो फोटो बारकाईने बघतो तरीसुद्धा अर्जुनला तो खरा उलगडा होत नसतो. तेव्हा सायली म्हणते की अहो, या फोटोमध्ये पाठीमागे जी साक्षी दिसते तिने मुलाला मिठी मारली आणि कॉलेजच्या दिवसामध्ये ती तुमच्या कॉलेजमध्ये काय करत होती. आणि तेव्हा आता अर्जुनचे लक्ष त्या साक्षीच्या फोटोकडे जाते. साक्षीने कुणालला मिठी मारल्याचे त्या फोटोमध्ये अर्जुनला दिसताच आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकून खडकन अर्जुन उठून उभा राहतो आणि तो फोटो बारकाईने बघतो. तेव्हा आता सायली म्हणते की कोण आहे हा मुलगा ज्याला साक्षीने मिठी मारली. तेव्हा लगेचच अर्जुनच्या डोळ्यातून पाणी येत अर्जुन म्हणतो की साक्षीने ज्या मुलाला मिठी मारली तो कुणाल आहे, कुणाल. तेव्हा सायलीने आता तोंडाला हात लावलेला असतो आणि त्या क्षणी म्हणजे साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असून साक्षीने कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आणि त्यामुळेच कुणालला सोडून देऊन साक्षी ही श्रीमंत मुलाच्या पाठीमागे गेली आणि त्यामुळे कुणालला आत्महत्या करायला भाग पडले हे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की मग आता चैतन्याची सुद्धा कुणालसारखीची साक्षी अवस्था करणार की काय, असे म्हणत आता पटकन अर्जुन खाली बसतो. पण आता सायली ही अर्जुनला धीर देते आणि म्हणते की अर्जुन सर, तुम्ही काही काळजी करू नका, अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि आता आपल्याकडे पुरावा आहे. तेव्हा तो पुराव्यानिशी आपण चैतन्य सरांना यातून बाहेर काढू शकतो. अर्जुन म्हणतो की कसे काढू शकणार, तो चैतन्य तर आपल्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. तेव्हा सायली म्हणते की अहो सर, पहिल्यांदा आपल्याकडे पुरावा नव्हता पण आता आपल्याकडे पुरावा आहे आणि हा पुरावा दाखवून आपण आता चैतन्य सरांचे डोळे उघडू. तेव्हा आता ते लक्षात येताच अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला अर्जुनने आता त्याच्या घरी बोलावलेले असते. इकडे आता साक्षी विचार करते की अर्जुनने चैतन्याला घरी का बोलावलेलं असेल. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य, तुला जर त्या अर्जुनकडे जायचं असेल तर मी सुद्धा तुझ्यासोबत येईल. मला आता त्या अर्जुनचा काही भरोसा राहिलेला नाही आहे आणि तो काहीही करू शकतो. तर आता साक्षीसुद्धा चैतन्यसोबत आता सुभेदारांच्या घरी येते. साक्षीला घेऊन येताच आता चैतन्य हा समोरच बसलेल्या पूर्णाई कल्पनाला बघतो. तर आता साक्षी चैतन्याला बघून पूर्णाई आणि कल्पनासुद्धा अवाक झालेल्या असतात. त्यांच्याकडे बघत चैतन्य म्हणतो की तुम्ही माझ्याकडे असं का बघता, अर्जुनने मला इथे बोलावले म्हणून मी साक्षीला इथे घेऊन आलोय. तेवढ्यात अर्जुन आणि सायलीवरून खाली येतात. तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू मला बोलावलं म्हणून मी इथे आलो आणि तू जर माझा आणि साक्षीचा जर पुन्हा अपमान करणार असेल तर आत्ताच मला सांग आणि
तुला जे काही बोलायचे ना ते तू मला साक्षीसमोरच बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मला जे सांगायचं आहे ते तुला एकांतात एकट्याने सांगायचं आहे. असं काही तुला मला दाखवायचं आहे की जे फक्त तुलाच कळायला हवं. तेव्हा चैतन्य हा साक्षीकडे बघतो. चैतन्य म्हणतो की अजिबात जमणार नाही. तेव्हा आता सायली म्हणते की चैतन्य सर, तुम्ही एकदा अर्जुन सरांचं म्हणणं ऐका आणि त्यांना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, त्यामुळे कदाचित तुमचे डोळे उघडतील. खूप महत्त्वाचं आहे चैतन्य सर. तेव्हा आता चैतन्य इकडे तिकडे बघून साक्षीकडे बघू लागतो. तेव्हा आता चैतन्य काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा नाविलाजाने आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, अरे या साक्षीने तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तू त्यातून अजूनही बाहेर निघायला तयार नाही. ही साक्षी फ्रॉड आहे, फ्रॉड. तर लगेचच चैतन्य म्हणतो की अर्जुन, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, तू साक्षीचा अपमान करतोयस आणि मी तो सहन करून घेणार नाही. अर्जुन म्हणतो की अरे अजूनही तुला सत्य कळायला तयार नाही आणि तू सत्य स्वीकारायला सुद्धा तयार नाही आणि साक्षीच्या या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर यायला तयार नाही. चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला जे काही बोलायचं ते सगळं स्पष्ट बोल. तर लगेचच अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला या साक्षीवरती एवढा भरोसा आहे ना, तर आता तू बघच असे म्हणत लगेचच अर्जुन म्हणतो की या साक्षीचे कुणालसोबत अफेअर होतं आणि कुणालला सुद्धा या साक्षीने तुझ्यासारखेच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि त्यानंतर कुणालला या साक्षीने सोडून दिले. ही साक्षी श्रीमंत पोराच्या पाठीमागे गेली आणि त्यामुळेच कुणालला आत्महत्या करायला या साक्षीने भाग पाडले. तेव्हा लगेचच बोट करत धावून येत चैतन्य म्हणतो की अर्जुन, तोंड सांभाळून बोल. तू काय बोलतोयस? तू काहीही आरोप करू शकत नाही आणि मी ऐकतोय म्हणून तू काहीही बोलू नकोस. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की तुला पुरावा बघायचा ना? तर चैतन्य म्हणतो की हो, दाखव पुरावा. काय पुरावा आहे तुझ्याकडे? तेव्हा लगेचच अर्जुन तो कॉलेजचा फोटो चैतन्याला दाखवतो आणि म्हणतो की हा बघ पुरावा. आणि ह्या फोटोमध्ये आता बघ, या साक्षीने कुणालला मिठी मारली. तेव्हा कॉलेजच्या दिवसामध्ये ही साक्षी आपल्या कॉलेजमध्ये येऊन तिने कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तेव्हा आता तो फोटो बघता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. चैतन्याला आता काय करावं ने काय नाही समजत नसतं आणि आता चैतन्य फक्त त्या फोटोकडे बघत असतो. चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधार आलेल्या असतात आणि त्याच वेळेस आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. रागाच्या रुद्रावताराने आता तिसरा डोळा उघडून चैतन्याच्या डोळ्यातून आता अंगारा भडकू लागतो आणि ताबडतोब आता चैतन्य हा पाठीमागे बघून साक्षीला धक्के मारत आता एकच गचांडी देतो आणि बाहेर ढकलतो. चैतन्य म्हणतो की साक्षी, आज मला पुरावा मिळाला आणि खरंच तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. हा कुणाल कोण लागत होता तुझा आणि या कुणालला तू कशी मिठी मारलीस? तेव्हा आता साक्षीला सुद्धा काय बोलावं काय नाही कळत नसतं आणि आता लगेचच चैतन्य म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू माझ्या नजरेसमोरून चालती हो, नाही तर मी काय करेल ते सांगता येत नाही. तर आता साक्षी रागाने तेथून निघून गेलेली असते आणि इकडे एका 20 मिनिटाच्या खेळात मोठा पुरावा दाखवून अर्जुन आणि सायलीने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते आणि चैतन्याला कुणाल होण्यापासून वाचवलेलं असतं. ते सर्व आता पूर्णाईसमोर येताच पुन्हा एकदा आपल्या चैतन्याला प्रतापसारखेच आता सायलीने वाचवल्याचे सत्य पूर्णाईसमोर येताच पूर्णाई ही लगेचच सायलीसमोर येते आणि सायलीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते की खरंच सायली, तू नशीब घेऊन आली आणि सुभेदाराच्या घराला तू प्रत्येक वेळेस संकटातून वाचवतेस आणि आज पुन्हा तू चैतन्याला वाचून अर्जुन आणि चैतन्याला एकत्र मांडले तुला आणि खरंच तू सुभेदारांची सून सोबतेस. ते ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर आता अर्जुनने चैतन्याला एकच पुरावा दाखवून डोळे उघडवलेले असतात. तर कशी वाटली हुशार सायली? आणि हुशार सायलीचा तो एक्झॅक्ट तीर चालून निशाणा बसलेला पुरावा आणि त्याच पुराव्याने सायलीने चैतन्याचे डोळे उघडून चैतन्याला साक्षीपासून कुणाल होण्यापासून वाचवलेले असते. अर्जुन चैतन्याची मैत्री पुन्हा मिळवून आता अर्जुन चैतन्याला साक्षीने एकत्र केलेले असते. तर आता साक्षीचा पर्दाफाश होऊन
आता सायली आणि अर्जुन चैतन्यसोबत कसा विलासचा खून साक्षीनेच केल्याचे समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब